नमस्कार. चला तर बनवूयात आज मुलांच्या डब्यासाठी असे दोन छान त्यांच्या आवडीचे पदार्थ. एक आहे लेमन राईस आणि दुसरं आहे पोळीचे नूडल्स. लेमन राईस बघा असा किती छान मोकळा मोकळा झालेला आहे, एकदम मस्त येल्लो कलरचा. प्रत्येक दाना वेगळा दिसतोय. मुलांना हा खूप आवडतो आणि एकदम टेस्टी पण बनतो आणि झटकीपट होतो एकदम सोप्या रीतीने. त्यासाठी मी काय केलं आहे, 1 वाटी आपला पुलावचा जो तांदूळ असतो तो घेतला आहे आणि तो कुकरला स्वच्छ धुवून एक शिट्टी करून घेतला आहे. तुम्ही शिल्लक भात असेल तोही वापरू शकता. फक्त एवढंच आहे की गार भात वापरायचा आणि तो छान असा हाताने रिकामा करून घ्यायचा, मोकळा मोकळा करून घ्यायचा. छान मोकळा होतो. हाताने असा छान मोकळा करून घेतला आहे मी भात. आता आपण याला फोडणी देणार आहे. फोडणीसाठी आपण काही साहित्य घेतलं आहे. थोडे शेंगदाणे, थोडी उडदाची डाळ आणि हे पंढरपुरी डाळ आहे आणि त्याच्याबरोबर 2 मिरच्या घेतल्यात आणि कढीपत्ता भरपूर घ्यायचा. आपण आता कढई गरम करायला ठेवली. हा 1 वाटीच भात आहे, त्यामुळं मी 1 चमचा तेल घालते आहे. आणि आपण याच्यामध्ये एका लिंबाचा रस काढून ठेवलेला आहे घालण्यासाठी. तर तेल गरम झालं आहे, त्याच्यात मोहरी टाकली आहे. मोहरी तडतडली आपली. आता आपण याच्यामध्ये उडदाची डाळ आणि शेंगदाणे घालून घेणार आधी. डाळ याच्यात टाकलं तरी चालेल किंवा नंतर टाकलं तरी चालेल. मी शेवटून अगदी थोडंसं टाकणार आहे, कारण ऑलरेडी शेंगदाणे घातले. छान असे खरपूस शेंगदाणे परतून घ्यायचे आपल्याला. आणि याच्यामध्ये आता आपण हिंग टाकणार याच्यानंतर. परतून झालं सगळं की शेंगदाणे आपले छान असे परतले. तर आपण हिंग टाकतो. थोडासा हिंग टाकायचा. आणि मिरच्यांचे तुकडे. तुम्ही अख्खी मिरची एवढं जसे अख्खी टाका, मिरच्यांचे तुकडे टाका. मी एक अख्खी मिरची टाकली आणि थोडे तुकडे टाकले. आणि याच्यामध्येच कढीपत्ता भरपूर घालायचा. लिंबाच्या आणि कढीपत्त्याच्या स्वादाने मस्त लागतो हा लेमन राईस एकदम. आणि हळद घालायची. नेहमी घालतो त्याच्यापेक्षा किंचित जास्त घालायची, म्हणजे छान असा येल्लो पिवळा धमक कलर येतो त्याला. आणि याच्यामध्ये आपण घालणार आहे आता जो आपण भात मोकळा करून ठेवला आहे. तुम्ही शिजवलेला ऑलरेडी भात असेल तो किंवा उरलेला भात असेल तो, त्याचा पण छान असा लेमन राईस तयार होतो. फक्त भात हा गार पाहिजे, म्हणजे प्रत्येक शीत असं मोकळं होतं लेमन राईस. आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता. किती छान रंग येत चाललाय बघा भाताला. जेवढा सुंदर दिसतो तेवढा खायलाही टेस्टी लागतो आणि पटकन होतो. थोडंसं कोरडं वाटलं तर अगदी पाण्याचा हबका मारायचा आणि छान असं परतून घ्यायचा. बघा किती सुंदर रंग आला. आणि एकदम मोकळे झाले त्याची आणि खूप कोरडा वाटला तर थोडा पाण्याचा हबका मारायचा. खूप पण नाही मारायचा, अगदी थोडासा, कारण आपण लिंबाचा रस पण टाकणार आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ घालायचं. परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण जो एक लिंबाचा रस काढून ठेवला होता तो थोडा थोडा मिक्स करायचा. आधी अर्धा घालायचा आणि तो मिक्स करून घ्यायचा. आणि थोडी चव बघायची त्याची, तुम्हाला किती आंबट आवडतं त्यानुसार तो ॲड करत जायचा. तर मी बऱ्यापैकी ओतलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि मी चव घेऊन बघितली
तर बरोबर झालेलं आहे एकदम एकदम छान असा आंबटपणा आलेला आहे त्याला. मस्त असा लेमन राईस तयार आहे आपला. मुलांना पण खूप आवडतो. आता आपण तो डब्यात काढून घेऊयात. भात जर आपल्याकडे शिल्लक असेल तर अगदी 5 मिनटात तयार होतो. एकदम टेस्टी असा लेमन राईस. आपण असं डब्यात लेमन राईस, त्याच्याबरोबर मी आता खजूर देते आहे, तुम्ही अजून काही देऊ शकता, आणि एखादं फळ. मुलांचा डबा एकदम परफेक्ट तयार. आता अशीच आपण छान दुसरी रेसिपी करतो आहे, पोळीचे नूडल्स. जे नेहमी मुलांना नूडल्स हा प्रकार तर आवडतोच, पण आपण हेल्दी असे नूडल्स तयार करतो आहे. आपल्याकडे पोळ्या शिल्लक आहेत, त्यापासूनच आपण असे छान सुंदर टेस्टी नूडल्स बनवणार आहोत आणि पटकन होणार आहे. माझ्याकडे अशी 1.5 पोळी शिल्लक होती. आता आपण या पोळीची अर्धी पोळी करणार आहोत. अर्धी अर्धी पोळी करून घ्यायची आणि अशी रोल बनवून घ्यायचा त्याचा, अशा प्रकारे. आणि मग हे आपण असे सुरीने पातळ असे कट करणार आहोत. बघा, अशा प्रकारे नूडल्स दिसतात आपले. खूप पातळ नाही करायचं, नाही तर पोळीचे तुकडे तुकडे होतात. असे मीडियम साईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे. अशाच प्रकारे आपण उरलेल्या पोळीचे पण नूडल्स करून घेणार आहे, सुरीने कापून. मी ते हाताने रिकामे करून घ्यायचे असे. आणि आपण याच्यासाठी काही भाज्या घेतल्या ज्या घरात आहेत त्या. थोडा कोबी, थोडं गाजर, थोडी शिमला मिर्च आणि 1-2 लसणाच्या पाकळ्या ठेचून, आणि थोडंसं आलं. आणि हे पोळीचे नूडल्स असे हाताने रिकामे करून घ्यायचे, एकदम हलक्या हाताने करायचे. आणि मग आपण आता कढई गरम केली आहे, त्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकले ठेचलेलं. यातच आपण चिरलेल्या भाज्या टाकणार आहे, गाजर, कोबी आणि शिमला मिर्च जी आपण चिरून घेतली होती ती. या भाज्या छान परतून घ्यायच्या. त्याच्यातच थोडा सोया सॉस घालायचा आहे, आणि सोया सॉस घालून थोडं हलवलं की त्याच्यातच थोडा टोमॅटो सॉस, तुम्हाला किती आवडतो टँगी फ्लेवर तसा थोडा टोमॅटो सॉस घालायचा. आणि परत हे छान परतून घ्यायचं आपल्याला. याच्यातच चिमूटभर मिरेपूड अशी टाकायची, आणि त्याच्यातच थोडंसं लाल तिखट पण टाकणार आहे आपण. म्हणजे छान असं तिखट आणि आंबट असा मस्त फ्लेवर येतो. टोमॅटो सॉसमुळे पण छान लागतं, आणि सोया सॉसमुळे पण एकदम चायनीज फ्लेवरचे नूडल्स तयार होतात. आणि हे असे रिकामे केलेले पोळीचे नूडल्स त्यामध्ये ॲड करायचे. आणि असं हलक्या हाताने असं ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला. ऑलरेडी पोळी शिजलेली आहे, त्यामुळे हे शिजायला जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला जर वाटलं तर थोडासा किंचित पाण्याचा हबका मारायचा वरनं, पण मी मारत नाही आहे, कारण खालून पोळी चिकटण्याची शक्यता असते. छान असा मसाला त्याला लागला पाहिजे. वाटलं तर एक अर्धा 1 मिनटं झाकण ठेवायचं त्याच्यावर. असं हलक्या हाताने मस्त मसाला सगळीकडे मिक्स करून घेते मी. भाज्या असल्यामुळे पौष्टिकही येते, आणि आपली पोळीच, त्यामुळे नाही मैद्याचा वापर घरच्या आपल्या पोळ्यांच्या वापरामुळे खूपच छान असे पौष्टिक नूडल्स तयार होतात मुलांना. आणि चायनीज टेस्टमुळे मुलांना ते आवडतात पण खूप छान. आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊयात, आणि ते गार झाल्यावर आपण डब्यामध्ये भरणार आहे. मस्त आपले असे नूडल्स तयार झाले. मुलांच्या आवडीचा डब्बा. आता गार झालेत नूडल्स, आपण ते डब्यामध्ये भरून घेणार आहे. छान असे सुट्टे झालेत एकमेकांपासून, आणि टेस्टी पण आहेत. त्यामुळे मुलांना खूप आवडतात आणि पटकन होणारे आहेत. काही डब्याला नसेल तर तुम्ही अशा प्रकारे हे नूडल्स बनवून देऊ शकता झटकीपट.
आणि एकदम सोपे करायला पण. आणि त्याच्याबरोबर मी असे थोडे फुटाणे डब्यात देते आहे आणि एखादं फळ द्यायचं. तयार आपला मुलांचा डबा मस्त असा पौष्टिक एकदम. नक्की करून पहा या रेसिपी. कशा वाटल्या, मुलांना आवडल्या की नाही ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.